विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील 8वा पाठ आकाशाच्या पलीकडे यामधील स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्यायाला सुरुवात करू, पण त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पहिला प्रश्न बघू. ओळखा आणि नाव लिहा. आकाशगंगेला सर्वात जवळ असलेली दीर्घिका, हिचं आपल्याला नाव लिहायचं आहे. या ठिकाणी देवयानी हे उत्तर येईल. भारतीय खगोलशास्त्राचे जनक डॉक्टर वेणू बापू. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा सूर्य. खडक, धूळ आणि गोठलेल्या द्रव्यांनी बनलेले खगोल म्हणजेच धूमकेतू. 2. सत्य की असत्य आहेत ते ठरवा. असत्य विधाने दुरुस्त करून लिहा. 1. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. हे वाक्य असत्य आहे. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. 2. ध्रुवतारा दक्षिण दिशेला दिसतो. असत्य. ध्रुवतारा उत्तर दिशेला दिसतो. 3. काही वेळा उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. सत्य. प्रश्न तिसरा. सहसंबंध जोडा. चांद्रयान 1 2008 आणि मंगळयान मोहीम 2013. आदित्य L1 सूर्याचा अभ्यास आणि निसार पृथ्वीचे निरीक्षण. आकाश निरीक्षणासाठी खालीलपैकी कोणती कृती आवश्यक आहे? 1. प्रकाश प्रदूषण नसलेल्या ठिकाणाची निवड. 2. आकाश निरीक्षणासाठी द्विनेत्री दुर्बिणीचा वापर. 3. पश्चिमेकडील ताऱ्यांपासून आकाश निरीक्षणाची सुरुवात. आणि या ठिकाणी वरील सर्वच गोष्टी आकाश निरीक्षणासाठी आवश्यक आहेत. प्रश्न 5. आकाशातील विविध खगोल आणि घटना याविषयी लोकांमध्ये कोणकोणते गैरसमज आहेत असे तुम्हाला वाटते? ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्यास ते विषारी होते. ग्रहणामुळे गर्भवती स्त्रीला किंवा बाळाला अपाय होतो. उल्का दिसणे म्हणजे अशुभ घटना घडणार. धूमकेतू दिसणे म्हणजे संकट किंवा आपत्ती येणार. तारे तुटले की एखाद्याचा मृत्यू होतो. ग्रह ताऱ्याच्या हालचालींमुळे व्यक्तीचे भविष्य ठरते.